सर्वसाधारण 13व्या शतकात एक प्रचंड अशी भक्तीची चळवळ म्हणा किंवा भक्तिरूपानं झालेली क्रांती म्हणा, तर ती 13व्या शतकामध्ये निर्माण झालेली आहे. कारण प्रस्थापितांच्या जोखडातून बहुजन समाजाने मुक्त व्हावं आणि त्यांना देखील भगवंत पूजेचा मान मिळावा अशा अपेक्षेने जो संप्रदाय निर्माण झाला, अर्थात हा क्रांतीचा संप्रदाय की भक्तीचा संप्रदाय हा वादाचा विषय आहे. तरीही भक्तीच्या चळवळीच्या संदर्भामध्ये बहुजनांनाही विठ्ठलाच्या दर्शनाचा किंबहुना या वारकरी संप्रदायाची जी निर्मिती झालेली आहे 13व्या शतकामध्ये, तीच मुळी श्री संत नामदेव महाराजांच्या प्रेरणेनं झालेली आहे आणि त्याला साथ मिळालेली आहे. श्री संत चोखोबा महाराज असू द्यात, श्री संत ज्ञानेश्वर माऊली असू द्यात, चार भावंडा असू द्यात, किंवा आपले सावता माळे असू द्यात, असे बऱ्याचशा मंडळींनी संतांच्या मंडळीनं सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रवली गेली आणि तिला कालांतरानं भक्तीचं चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं. अशा या संतांच्या मांदी याळीमध्ये श्री संत चोखोबा महाराज हेही होऊन गेलेले आहेत. आणि या श्री संत चोखोबा महाराजांची आज जन्म म्हणजे जयंती दिवस आहे. आणि श्री संत चोखोबा महाराजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपणा तमाम वारकरी संप्रदायाला, आंबेडकरी समाजाला, तद्वतच आमच्या तमाम अशा देशवासियांना आमच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा देतो. हो, तुम्हाला माहिती आहे ना, माझं नेहमीच असतं की महायानी बौद्ध धर्मीय देवदेवतांना वैदिकांनी हिंदू देवदेवता म्हणून संबोधित केलेलं आहे. त्यापैकी एक स्थान म्हणजे पंढरपूर. महायानी, पुन्हा एकदा, महायानी बौद्ध परंपरेमध्ये असणाऱ्या देवदेवतांना वैदिकानं हिंदू देवदेवता म्हणून जे संबोधन केलेलं आहे, त्यापैकी एक देव आहे आपला पंढरीनाथ विठोबा. आणि म्हणून या पंढरीनाथाच्या दर्शनासाठी चोखोबा आमचे मेहुणपुरीहून, म्हणजे जिल्हा बुलढाण्यावरून मेहुणपुरीला आलेले होते अगदी वयाच्या 20व्या वर्षी. तर अशा या चोखोबाच्या पुण्यतिथीच्या संदर्भामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज मी आपणाला या बुद्ध विटेवरी चॅनलवर आमंत्रित करीत आहोत. आपण बुद्ध विटेवरी या चॅनलला भेट दिल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. श्री संत चोखोबा महाराजांनी एकूण अभंगाची रचना केलेली आहे, ती 349 केलेली आहे, प्लस अप्रकाशित असे त्यांचे 11 अभंग आहेत. तुम्ही म्हणाला सरसर कसं चाललं आहे? सरसर चाललं आहे आमचं ह्या मोबाईलमुळं. श्री संत सोयराम माताजी यांनी 62 अभंगाची निर्मिती केलेली आहे. श्री संत बंका महाराजांनी 39 अभंगाची निर्मिती केलेली आहे. श्री संत निर्मळा माताजी यांनी 24 अभंगाची निर्मिती केलेली आहे. आणि पुत्र श्री संत कर्ममेळा महाराज यांनी 27 अभंगाची निर्मिती केलेली आहे. म्हणजेच चोखामेळा महाराज आणि त्यांचा परिवार या सर्वांनी मिळून जवळजवळ 501 अभंग प्लस 11 अप्रकाशित, म्हणजे जवळजवळ 512 अभंगाची निर्मिती केलेली आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये मानाचं स्थान मिळवलेलं आहे. आता चोखोबाचा जन्म कुठं झाला, कसा झाला, ह्याच्यावर निवेदन आता मी रोजच करणार आहे. तर तोही प्रश्न हळूहळू येईल. फक्त काय की मकर संक्रांतीचा दिवस 14 जानेवारी मकर संक्रांत, पण त्यावेळी 14 जानेवारी होती की नाही हे सांगता येत नाही. कारण जन्मतिथी अशी आहे महाराजांची की पौष शुद्ध एकादशी मकर संक्रांत. कारण 14 आज एक आपण म्हणतो 14 जानेवारी, पण त्या चोखोबांच्या काळामध्ये 14 जानेवारी हा शब्द उमटलेला नव्हता, आलेला नव्हता. आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी
महाराजांचा जन्म झाला. आज आपण म्हणतो की मकर संक्रांत ही 14 तारखेला येते आणि म्हणून 14 तारीख ही आपण महाराजांच्या जन्मतारखेला जोडून पाहतो. वास्तविक पाहता मेहनपुरी इथं सरकारी रीतिरिवाजाप्रमाणे का आज मोठी एक उत्सव भरला जातो, यात्रा भरली जाते फार मोठा. आणि ते शासकीय वेगवेगळ्या ठिकाणचे कीर्तनकार भजनी मंडळ तिथे येत असतात, प्रवचन होत असतं, काही सामाजिक प्रवचन होतं. तसंच जातीय भेदाच्या संदर्भामध्ये सुद्धा तिथं व्याख्यानं आख्यानं ठेवली जातात. तर असे चोखोबा. तर पुन्हा ऐका तिथे आता जन्मतिथी त्यांची. आता यांचे जन्म कसा झाला चोखोबाचा हेही नंतर सांगेन तुम्हाला उद्याच्याला. आता मी कंटिन्यू एक महिनाभर तरी कमीत कमी दररोज चोखा मेळाच्या चोखोबा महाराजाच्या अभंगावरच निरूपण करणार आहे. त्याच्यामुळे चोखोबांची वारंवार तुम्हाला माहिती मिळणार आहेच. चोखोबाचा जन्म तुम्हाला सांगितले जातं. चोखोबा वयाच्या 20व्या वर्षी पंढरपूरला आले. त्यावेळी आषाढ शुद्ध सप्तमी होती. आषाढ शुद्ध सप्तमी होती आणि साल होते 1200, शके 1200 होते. महापरिनिर्वाण झालं चोखोबांचं मंगळवेढा येथे वैशाख वद्य पंचमी शके 1260 म्हणजे इसवी सन 1338ला. आणि त्यांच्या अस्थी समाधीस्थ गेल्या. मग तुम्ही म्हणतो समाधीस्थ म्हणजे काय, तर बाबांनो श्री संत चोखोबांचं जे महापरिनिर्वाण झालेलं आहे ते मंगळवेढ्याच्या गावकुसाची भिंत कोसळून त्याच्यामध्ये अनेक कामगार, अनेक महार, अनेक बलुतेदार सगळे बरेचसे ठार झालेले होते. ती मातीची भिंत अशी आणि ती मग कोसळून पडली म्हणजे सगळे दबले त्या खाली. तर नामदेवरायांना ही बातमी समजल्यानंतर श्री विठ्ठलाने नामदेवरायाला सांगितलं की नामदेवराया माझ्या भक्ताची अस्थी त्यांचं महापरिनिर्वाण मंगळवेढ्याला झालेलं आहे, तर तेवढ्या अस्थी घेऊन ये बाबा. तर नामदेव महाराजांनी पांडुरंगाला विचारलं की देवा भगवंता मी आणतो खरं, पण मी कसं ओळखणार आहे की त्याच अस्थी ह्या चोखोबाच्या असतील म्हणून. तेव्हा विठ्ठलानं सांगितलं अरे नामदेवा तू किती रे भोळा आहेस. अरे ज्याच्या अस्तित्वून विठ्ठल विठ्ठल असा शब्द निघल तो माझ्या भक्ताची, ती माझ्या चोखोबाच्या अस्थी समज इतपर. आणि ह्या अस्थी घेऊन नामदेवराया विठ्ठलाकडे आले. विठ्ठलानं चोखोबाच्या अस्थी आपल्या पंचाच्या ओटीमध्ये घेतल्या आणि आपल्या दारामध्येच त्या अस्थीला समाधीस्थ केलं. ती आमच्या वारकरी संप्रदायाची तिथी आहे वैशाख वद्य त्रयोदशी शके 1260 म्हणजेच इसवी सन 1338. त्या ठिकाणी आता चोखोबांचं मूर्ती आहे. एक शाळुका मांडलेले दगड, त्याला सर्व गोड मंडळी त्याची पूजा अर्चा करतात. विठ्ठलाच्या पायरीजवळच आहे, पहिल्या पायरीलाच लागून आहे चोखोबाचं मंदिर. तर अशा पद्धतीनं ही त्रोटक माहिती तुम्हाला काय सांगितली. कारण आता मला महिनाभर मला चोखोबाच्याच अभंगावर बोलायचं आहे. आणि त्या चोखोबाच्या अभंगावर बोलत असताना वेगवेगळे सामाजिक संदर्भ येतील, वेगवेगळ्या कथा येतील, वेगवेगळे ज्याला तुम्ही अपप्रचार म्हणतात तेही सांगू आपण. कोणी अंधश्रद्धा म्हणलं तेही सांगू आपण. अंधश्रद्धेचा निपटारा उदाहरणार्थ आंबा चोखल्यानंतर मुलगा होतो का, मग ही कथा कशी आली, चोखोबाचा जन्म कसा झाला, याच्यावर देखील आपलं भाष्य होणार आहे. म्हणून बंधूंनो आजपासून मी माझ्या चोखोबाच्या संदर्भामध्येच एक पूर्ण महिनाभर बोलणार आहे. तत्पूर्वी आपणाला एक विनंती करावीशी वाटते की जे अभंग मी तुम्हाला सांगेन, अर्थात मी बरेचशा अभंग मी घेणारच आहे, तर त्या अभंगाची पार्श्वभूमिका काय असावी. ते सामाजिक अभंग आहेत की देवदेवतांचे अभंग आहेत की तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये घेऊन जाणारे अभंग आहेत. हो,
काही महाभाग मला असंही म्हणतात की आता चोखोबाच्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांना तिटकारा देखील आहे. आणि विशेष म्हणजे कसं, जसं जसं त्या कळंबीचे हे महान पुरुष सिद्धनाथ महार या शूरवीराच्या समाधीला जसं महारानं दुर्लक्षित केलं, तसं श्री संत चोखोबांना आणि त्यांच्या परिवाराला महार समाजानं दुर्लक्षित केलेलं आहे. हे इथं मी आवर्जून का सांगतो आहे तर त्यांच्या चोखोबाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या काही कथा कहाण्या रचल्या गेल्या, सांगितल्या गेल्या. अहो, विदर्भासारख्या ज्या ठिकाणी चोखोबाचा जन्म झाला, आसपासच्या लोकांना देखील माहीत नाही की श्री संत चोखोबारायांचं मूळ गाव हे मेहुणपुरी आहे. आणि हे सांगितलं जात नाही, माहीतच पडत नाही ना. त्याच्यामुळं यावर आपण सविस्तरच बोलणार आहोत. कारण बाबा रे, पांडुरंग हा सगळ्यांचाच आहे, पांडुरंग हा समस्त जनांचा आहे. तो जसा गोरगरिबांचा आहे, श्रीमंतांचा आहे, तसा तो गुन्हेगाराचा देखील म्हटलं तरी चालेल. म्हणत नाहीत का, पाप्याला पंढरपूर, आळशाला गंगाधूर आणि पाप्याला पंढरपूर. तर अशा पद्धतीनं आमच्या पांडुरंगाचं देहभान ज्यावेळी आपण पाहतो, ज्यावेळी सावळी मूर्ती आम्ही आमच्या डोळ्यापुढे ठेवतो, त्यावेळी आमचा पूर्ण एक थकावटा निघून जातो, आमचा शिनवटा निघून जातो. माझ्या प्रवचनाला आता धार आलेली आहे. सुरुवातीला काय होतं, माझे शब्द लवकर फुटत नाहीत आणि जीभ ओळत असते, परंतु एक 5-10 मिनिटानंतर मात्र आपल्या वाणीची धार चालते. म्हणून तुम्हाला विनंती करावीशी वाटते की सुरुवातीला जरी माझं संभाषण हे व्यवस्थित नाही वाटलं तरी व्हिडिओ स्लिप करू नका, सोडू नका. कारण माझं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला मी थोडा कमी वेग घेतो, हलकं सांगतो. तदनंतर कमीत कमी 10 मिनिटाच्या नंतर माझ्या व्हिडिओला एक विशिष्ट प्रकारचं तेज आणि वलय निर्माण होतं. आणि मग जे काय माझे भाषा असेल त्या भाषा ऐकण्यासाठी तुम्ही मुक्त आहात. आणि म्हणून तसं तुम्ही मुकू नये म्हणून बुद्ध विटेवरी या चॅनलवर आपण ज्यावेळी येतं ना, त्यावेळी संपूर्ण कार्यक्रम पाहत जावा. माझा शीन भाग हरपला, माझा शीन भाग हरपला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला. माझा शीन भाग हरपला, माझा शीन भाग हरपला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला. आजच्या आपल्या प्रवचनाचा हा 25 क्रमांकाचा अभंग आहे. श्री संत चोखा मेळा महाराज अभंग गाथेतून घेतलेला. आणि या अभंगाचं वर आज मी माझं भाष्य तुमच्या पुढं ठेवत आहे. आपणा सर्वांचं बुद्ध विटेवरी या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तद्वतच श्री संत चोखोबा महाराजांच्या एक जयंतीनिमित्त आपल्या तमाम सर्वांना आंबेडकरी जनता असू द्यात, मागासवर्गीय असू द्यात, आणखी कोणी वारकरी संप्रदाय असू द्या, तमाम आमचे अनेक जाती धर्माचे बांधव असू द्यात, तर या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा 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 शुभेच्छा. चला, आजचा जो आपला व्हिडिओ, आजचा जो आपला कार्यक्रम आहे, त्याचं नाव, त्या अभंगाचंच नाव आहे मुळामध्ये की माझा शीन भाग हरपला, विठोबा विटेवरी पाहिला, विठोबा विटेवरी पाहिला. बाबांनो, आपलं शीन भाग कधी हलतो? वास्तविक पाहता आपला शीन भाग ज्यावेळी नष्ट होतो, आपण कष्ट करतो, शेतात करतो, रानात करतो, कारखान्यावर करतो, मजुरी करतो,
मग याचा अर्थ काय होतो की आपला शिनवटा येतो, थकवा येते. थकवा अनेक प्रकारचा असतो, शारीरिकही असू शकतो, मानसिकही असू शकतो. तसा श्री संत चोखोबा ज्या शिनवट्याचा विचार करतायत तो आहे मानसिक थकव्याचा. तो विचार आहे मानसिक थकव्याचा. कारण माझा शीन भाग हरपला, मला जे शीन आलेला आहे, मला जे थकावट आलेली आहे तो पूर्ण नष्ट झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या संसाराचा गाडा ओढत असताना, या समाजामध्ये राहत असताना, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया प्रक्रिया करत असताना आणि या पोटोबाच्या मागे लागत असताना आपले मन, आपलं शरीर आणि आपलं देहभान सगळं थकलेलं जातं. जसं शरीराला थकवा येतो काबाड कष्ट करून, तसंच वेगवेगळ्या संप्रदायांचा विचार करणे, वेगवेगळ्या सामाजिक तणांचा विचार करणे, वेगवेगळ्या ज्याला आपण शिवणे म्हणतो, ज्याला काय अस्पृश्यता वगैरे म्हणतो, तर या बाटाबाटीचा ह्या चांडाळाचा देखील शिनवटा येतो. पण हा ज्यावेळी शिनवटा येत असतो, हा शिनवटा दूर कधी होतो तर ज्यावेळी माझा विठ्ठल, माझा विठोबा ज्यावेळी मी विटेवरी पाहतो आणि त्या सावळ्या भगवंताची मूर्ती मी माझ्या नजरेत साठवतो, त्यावेळी खरोखरच माझं देहभान हरपतं. म्हणजे मी चोखोबा आहे हे मी फार विसरूनच जातो. कारण चोखोबा आणि विठोबा वेगळे नाहीत. अलग लक्षात. तुकाराम महाराज म्हणतात ना, देव शोधायला गेलो आणि देवच होऊन आलो. तद्वतच जो अंतःकरणातून विठोबाला पाहतो, समपसाय पसती. मग जो समपसाय पसती आहे त्याचं मात्र दुःखं दुःखा समपादं दुःखचा अतिक्रमं अर्यसाटंगिकं मग्गं दुःखुपसमगामिनी. अशा पद्धतीने त्याचं संपूर्ण. आता तुम्ही म्हणाल हे बुवा हे कुठे मध्येच बोलले तुम्ही, तर हो, त्याचा अर्थ तोच होतो. माणूस अनेक प्रकारे दुःखाने ते हे होत असतो, गांजत असतो. वेगवेगळ्या मुलाबाळाची कटकट, बायका पोरांची कटकट, संसाराची कटकट, ज्या शेतामध्ये आपण काम करतो त्या शेतकऱ्याची कटकट, जर कुठे काय रोजगारी असेल तर त्या मालकाची कटकट, कारखानदाराची कटकट. म्हणजे कटकटीची किती प्रकार आहेत. या मानवी देहानं, या मानवी मनानं किती आघात सहन करावेत. कचेरी जावे तर साहेबाची कटकट, तिथं तो टेबलवर लिहित असतो कारकून, त्याची कटकट. शेताचं काय पाहायसाठी तलाकडे जातो, त्यांना आपल्याला हेलपाटे मारायला लावलेले असतातच, त्याची कटकट. घराचा उतारा पाहिजे, ग्रामसेवकाकडे जातो आपण घरकुलासाठी, तो वेळेवर हजरच नसतो. कधी असलंच तरी उद्या या म्हणतो, उद्या आपण जातो, तो तिथं नसतो, तीही कटकट. दुकानदाराची कटकट, बायका पोरांची कटकट. म्हणजे हा जो त्रास आहे, मानवी मनाला त्रास आहे, मानवी देहाला त्रास आहे. मन आणि देह दोघांनाही त्रास आहे. देह कमीत कमी देह थकला तर थोडं पाय पसरून बसल्यानंतर आराम तरी वाटेल, पण मन थकल्यानंतर मात्र कशानंच आराम वाटत नाही. आणि म्हणून आमचे चोखोबा म्हणतात की ज्यावेळी मी माझ्या पंढरीनाथाला विटेवरी पाहतो त्यावेळी माझा सगळा शिनभाग नष्ट होऊन जातो, सगळा नष्ट होऊन जातो. आणि इतकंच काय, पण अवघ्या जन्माचे सार्थक झाले. आता किती जन्म घेतले असतील चोखोबांनी, पाहता मानवी देहामध्ये येण्यासाठी किंवा मानवी योनीमध्ये येण्यासाठी चोखोबाने अनेक. आता इथं अंधश्रद्धेचं केबल लावू नका, नाही तर सुरू करताल उद्याच लगे कमेंटमध्ये यायला की हे पुनर्जन्म वगैरे काय आहे ते तुम्हाला माहीत नाही. त्याच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये देवाची भक्ती करा. तुम्ही देखील, तुम्हाला देखील कळून येईल की काय असतं ते. अवघ्या जन्माचे सार्थक पै झाले, एका जन्माचं सार्थक नाही बाबा. आपली माता माऊली म्हणते ना, वडाला फेऱ्या मारताना 7 जन्माला ह्योच नवरा मिळू दे, मग तो दारूड असला तरी चालेल. तसं अनेक जन्माचं सार्थक होतं. कधी? माझ्या पंढरीनाथाला पाहिल्यानंतर, तेही विठोबा त्या विटेवरी पाहिल्यानंतर, सावळ्याला पाहिल्यानंतर अनेक जन्माचं परिश्रम, अनेक जन्मांची थकावट निघून जाते. म्हणून अवघ्या जन्मांचे सार्थक झालेलं आहे. कधी झाले हे
तर समचरण देखील डोळा. समचरण म्हणजे ज्याचे चरण समान आहेत. आता इथं थोडीशी बुद्ध वाङ्मयातील इथं संदर्भ येतोय खरा, पण आता विषयांतर होतं म्हणून मी तो टाळतो सांगायचं. समचरण याचा अर्थ आणि देखील डोळा म्हणजे समचरण हे नाव कुणाला दिलेलं आहे? पांडुरंगाला दिलेलं आहे. समचरण सम म्हणजे समानता. आमच्या पंढरीच्या वाळवंटामध्ये सगळे वारकरी हे एकाच वंशाचे आहेत आणि तो वंश म्हणजेच वारकरी संप्रदाय. तिथं कोणी महार राहत नाही, तिथं कोणी मांग राहत नाही. आणि हे जे बहुजनांची लोक जे असतात त्या वाळवंटामध्ये काय करतात? आंघोळ केल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतात. त्यावेळी ते म्हणत नाहीत की ह्या मराठ्याचा आहे आणि त्याच्या पाया कसा पडावा, तो बामणाचा आहे, तो बामण माझ्या कसा पाया पडाल. अशा वेगवेगळ्या ज्या भावना आहेत ना, तर ह्या भावना सगळ्या तिथं निष्ठून जातात. आणि सगळे वारकरी आमचे एकमेकाच्या पाया पडण्याची परंपरा. आणि म्हणून तो भाव जो आहे तो समचरण हा देखील डोळा याच्यावर आधारित दाखवलेला आहे. चंद्रभागे तिरी नाचती वारकरी. आता तुम्ही जर कधी चंद्रभागेला गेला असाल पंढरीला, तर आपले वारकरी तिथे कशा पद्धतीनं आपला देहबाण हरपून एक भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होत असतात. नाचणं हा शब्द वेगळा. इथं नाचती वारकरी म्हणजे काय? आजच्यासारखं काय धांगडधिंगा नव्हे. ते नाचणं वेगळं होतं. नामदेव महाराजांचं नाचणं वेगळं होतं. त्याला एक विशिष्ट प्रकारची भक्ती होती. आणि आज जे आमचे महाराज नाचकाम करतात त्याच्यामध्ये कीर्तन सांगत असताना कशा येड्या वाकड्या उड्या मारायच्या, त्याला काय ताल नाही, त्याला काय सूर नाही, त्याला काय. आणि भावभक्ती तर कधीच नसते. फक्त पैशाचं पाकिट किती जड आहे याच्यावरून याचं कीर्तन अवलंबून आहे. जेवढं पाकिट जड असेल तेवढं उड्या जास्त मारल्या जातील. अशा पद्धतीचं आजची कीर्तन सेवा होत असते. विठ्ठल नाम गजरी आनंदाने, दिंड्या गरुड टके पताकाचा भार. हे वर्णन आहे कुठलं? चंद्रभागेचं. दिंड्या गरुड टके पताकाचे भार, होतो जय जयकार नामघोष. त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांच्या, सर्व वारकरी लोकांच्या तोंडामध्ये एकच नाव असतं, ते म्हणजे श्री पांडुरंगाचं. वरदे हरिठ्ठल श्री नामदेव ते पुंडलिका वरदेव श्री हरिठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. श्री संत चोखोबा महाराज की जय. कधी कधी त्रास होतो असा. तो सुख सोहळा देवाशी दुर्लभ. हे महत्त्वाचं वाक्य आम्हाला. तो सुख सोहळा देवाशी दुर्लभ, आम्हा तो सुलभ चोखा म्हणे. जरा थोडंसं बारीक सांगतो म्हणजे फार थकावट आली, हृदयावर ताण यायला लागलेला आहे. तो सुख सोहळा देवाशी दुर्लभ. अरे जे देवाला दुर्लभ आहे, जे देवाच्या सुद्धा नशिबे नाही, अशा पद्धतीचा हा सुख सोहळा आमच्या चंद्रभागेच्या तीरावर असतो. अरे हे आमचं भाग्य आहे की आमच्या वारकरी संप्रदायाचा जो चेहरा मोहरा जे कीर्तन आहे, त्या कीर्तनामध्ये जे नर्तन आहे नामदेव महाराजांचं, ते पाहण्यासाठी देखील फार मोठं भाग्य लागतं. आणि हे चंद्रभागेच्या तीरावर नाचण्याचं भाग्य अरे देवाच्या नशिबात सुद्धा नाही. लक्षात आलं का तुमच्या? कारण इंद्राच्या घरी ज्यावेळी अमृत नाचलं, समुद्र मंथनातून निघालेलं अमृत, आणि ते नाचलं, त्यावेळी नारदानं सांगितलं इंद्राला, अरे इंद्रा अमृत नाचलं, त्याच्यासाठी पृथ्वीवर तुला जावे लागेल. ते पृथ्वीवर जा आणि ते अमृतानं भरलेलं नाचलेलं भांड तू श्री संत चोखोबा राया पंढरपूरला आहेत, वाळवंटामध्ये त्यांचं कीर्तन चालू आहे, तर त्या ठिकाणी तू ठेव भांड. त्याच्यामध्ये नुसतं बोट जरी घातलं कुणी चोखोबांनी,
तरी नासलेलं अमृत शुद्ध होऊन जाईल, शुद्ध होऊन जाईल. एवढी पराकाष्ठाची ताकद आमच्या चोखोबाच्या हाताच्या करंगळीमध्ये आहे. याच्यातून मतितार्थ काय काढायचा असतो? जे आजकाल जे वेगवेगळ्या विचारांची लोक वाहत चाललेले आहेत, वारकरी संप्रदाय किंवा भगवंताला जशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीने शब्द उच्चार करून बोलत असतात. शक्यतो वामपंथी लोक किंवा हे कम्युनिस्ट लोक. आणि मग ह्या लोकांनी काय केलेलं असतं, या आमच्या समाज बांधवाकडच्या तोंडातून श्री संत चोखोबावर असू द्यात, ज्ञानेश्वर असू द्यात, तुकाराम महाराजावर असू द्यात, कशावर असू द्यात, कुठल्या तरी एखादा अभंग घ्यायचा आणि मग त्याच्यावर टीका टिप्पणी करायचे आणि मग आपले पुराव्याची ठिगळं जोडायची. तर आमच्या वारकरी संप्रदायाला कुठल्याही अशा वामपंथीयानं, कम्युनिस्टानं, डाव्या पंथाच्या विचारांनी लोकांनी अशा पद्धतीची ठिगळं जोडू नयेत. कारण वारकरी संप्रदाय हा सगळ्यात पवित्र आहे. ज्याच्या हाताच्या ज्या महाराच्या हाताच्या करंगळीमध्ये जी ताकद आहे अमृत, नासलेलं अमृत शुद्ध करण्याचं, तर याच्या पाठीमागची भूमिका काय? हे अशा जे पद्धतीचे जे विधान झालेलं आहे ते कशासाठी? एवढे श्रेष्ठ होते का आमचे चोखोबा महाराज? मग कुठं राहिला होता जातीयवाद? कुठं आलता जातीयवाद? अरे आमच्या चोखोबाने एवढे सुंदर अभंग केले, जवळजवळ 500. एवढे उत्कृष्ट मराठी आहे, एवढं उत्कृष्ट लिखाण केलेलं आहे. आणि मला सांगा, हे शाळा न शिकता होईल का? कोण म्हणतं त्या काळामध्ये शिक्षण नव्हतं? अरे बाबांनो, शिक्षण होतं. आज तरी तुम्ही काय दिवा लावताय? 75 वर्ष झालं संविधानाचा कायदा लागून आहे. किती मुलं झाली गेली पुढं बाबा? किती झाले अफसर, किती झाले काय? याचा कधी विचार केलाय का? याचा विचार कधी केलेला नसतो. उठायचं, सुटायचं, आमच्या विठ्ठलाला, आमच्या चोखोबाला नावं ठेवायचं. हे वांगपंथीयानं, हे डाव्या विचारसरणीच्या लोकांना, कम्युनिस्टच्या लोकांनी आपला विचार प्रचार आणि प्रसारित करण्यासाठी बाबासाहेबांना आणि भगवान बुद्धांना पुढं करून आणि त्यांच्या आडून आपलं नास्तिकवादाचे विचार समाजामध्ये पसरवून त्यांचा एक वेगळाच हातखंडा आहे. उद्या त्यांचं जर ध्येय साध्य झालं तर त्यांना आंबेडकरांचंही काय देणं घेणं नाही, बुद्धाचंही काय देणं घेणं नाही. जो प्रकार रशियामध्ये झाला, जो प्रकार चीनमध्ये झाला, चीनमध्ये सगळे बुद्धिस्ट होते, आता कुठं गेले? कोण झालेत ते? अफगाणिस्तानमध्ये सगळे बुद्धिस्ट होते, आता किती राहिले? कुठे गेले ते? तर अशी पद्धत आपल्या भारत देशाची म्हणा किंवा महाराष्ट्राची किंवा आपल्या संस्कृतीची होऊ नये एवढी अपेक्षा करतो. या ठिकाणी श्री संत चोखोबा महाराजांच्या जयंतीनिमित्त, दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना एक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, आमची ज्ञानेश्वर माऊली.